अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, रात्री 10 नंतर या सवयी ठरवतात तुमचं नशीब. हो, रात्री 10 नंतर या सवयी ठरवतात तुमचं नशीब आणि पैसा. रात्री झोपताना केस घट्ट बांधा. मोकळे केस मन आणि घर दोन्ही अस्थिर करतात. उशीवर कधीही पाय ठेवू नका. ती सुखसमृद्धीची जागा मानली जाते. मित्रांनो, डोळे मिटण्याआधी देवाचं स्मरण करा. मन शांत होतं आणि दिवस चांगला घडतो. आरशासमोर झोपणं टाळा. नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. पर्स रिकामी ठेवू नका. एक नाणं तरी ठेवा. पैशाचं आगमन सुरू राहतं. रात्रीच्या छोट्या सवयीची तुमचं नशीब बदलू शकतात. फाटलेले कपडे किंवा साडी पलंगाजवळ ठेवू नका. त्या नकारात्मकता वाढवतात. रात्री केस विंचरू नका. ही सवय सौभाग्यावर परिणाम करते. उशीखाली कचरा किंवा कागद ठेवणं टाळा. यामुळे अडथळे निर्माण होतात. घरात पूर्ण अंधार करू नका. एक छोटासा दिवा सकारात्मकता वाढवतो. राग मनात ठेवून कधीही झोपू नका. शांत मनाने झोपल्यास जीवन शांत राहतं. झोपण्याची पद्धतच तुमचं उद्याचं भविष्य ठरवत असते. मित्रांनो, सकाळी उठल्यावर हसतमुखाने दिवसाची सुरुवात करा. पहिली भावना संपूर्ण दिवसावर प्रभाव टाकत असते. घरकाम करताना केस नीट बांधून ठेवा. यामुळे स्थिरता आणि शिस्त दिसून येते. मित्रांनो, देवासमोर उभं राहताना कृतज्ञता ठेवा. समाधानी मनालाच समृद्धी ही मिळत असते. स्वयंपाक करताना आनंदी राहा. अन्नातली भावना घरात पसरत असते. मित्रांनो, घरातून कोणी बाहेर पडताना शुभ शब्द बोला. त्याच्या यशासाठी हे महत्त्वाचं देखील असतं. घरातील ऊर्जा तुमच्या वागण्यावरच अवलंबून असते. त्यामुळे चांगले वागा. संध्याकाळी घरात उजेड ठेवा. प्रकाशाने सकारात्मकता ही वाढत असते. उंबरठा स्वच्छ आणि सुंदर ठेवा. ते घराचे स्वागत स्थान असतं. मित्रांनो, तुटक्या फुटक्या वस्तू घरात साठवू नका. त्या अडचणी टिकवून ठेवतात आणि अडचणी वाढवतात देखील. पर्समध्ये नेहमी काहीतरी ठेवा. पैसा तिथेच थांबतो जिथे त्याचं स्वागत होत राहतं. झोपण्याआधी मन रिकामं आणि शांत ठेवा. तसंच उद्याचं जीवन घडतं. स्त्रीच्या सवयीचं तिच्या घराचं भाग्य लिहितात. रात्री पाणी भरलेली भांडी पूर्ण रिकामी ठेवू नका. थोडं पाणी ठेवणं समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. झोपताना मोबाईल डोक्याजवळ ठेवू नका. मन अस्थिर होतं आणि झोपेवर परिणाम देखील होतो. चप्पल उलटी ठेवून झोपू नका. घरात असंतुलन वाढतं असं मानलं जातं. मित्रांनो, स्वयंपाकघर अस्ताव्यस्त ठेवून झोपू नका. अन्नाची ऊर्जा घरात तशीच फिरते. तसेच रात्री पंखा, खिडकीखालील कचरा ठेवू नका. हवा आणि ऊर्जा दोन्ही अडतात. घरातलं छोटंसं दुर्लक्षही मोठं नुकसान करू शकतं. झोपताना केस पूर्ण ओले ठेवू नका. यामुळे शरीर आणि मन दोन्ही देखील कमजोर होत जातात. पलंगाखाली अनावश्यक वस्तू साठवू नका. जीवनात अडथळे वाढतात. मित्रांनो, झोपताना हातात दागिने घालून झोपू नका. ऊर्जेचा प्रवाह अडतो असं मानलं जातं. रात्री शिट्टी वाजवणं देखील टाळा. शांततेवर परिणाम होतो. घरात वादविवाद वाढत जातात. दिवसभर वापरलेले कपडे गुंडाळून न ठेवता नीट ठेवा. नाहीतर नकारात्मकता वाढत राहते. स्वच्छता आणि शिस्तच घरात सुख टिकवतात. मित्रांनो, झोपताना डोकं नेहमी एका दिशेला ठेवा. वारंवार दिशा बदलणं अस्थिरता वाढवत असतं. रात्री भांडण करून झोपू नका. तोच वाद पुढच्या दिवशी वाढतो. मित्रांनो, पाय धुवूनच झोपा. यामुळे थकवा देखील कमी होतो आणि शांत झोप देखील लागते. झोपताना पलंगावर अन्नपदार्थ ठेवू नका. अस्वच्छता आणि नकारात्मकता वाढते. झोपताना खूप विचार करत राहू नका. मनावर ताण वाढतो. शांत मन आणि स्वच्छ सवयीत सुखाचं गुपित आहेत.
रात्री दरवाजे जोरात आपटू नका, घरातील ऊर्जा असंतुलित होते. मित्रांनो, झोपण्याआधी पाणी सांडलेलं असेल तर पुसून घ्या. अस्वच्छता नशिबावर परिणाम करते. तसेच मित्रांनो, झोपताना केसांमध्ये खूप क्लिप्स, पिन्स ठेवू नका. शरीर रिलॅक्स होत नाही. उशिरापर्यंत नकारात्मक गोष्टी पाहू नका, मनावर त्याचा खोल परिणाम देखील होतो. झोपताना स्वतःला सकारात्मक शब्द बोला. मन जसं ऐकतं ना तसं जीवन घडवतं. रात्रीची शेवटची सवयच उद्याचं आयुष्य ठरवते. झोपण्याआधी पाण्याचा ग्लास पूर्ण रिकामा करू नका. थोडं पाणी ठेवणं स्थैर्याचं चिन्ह मानलं जातं. उशीखाली पैसे किंवा मौल्यवान वस्तू ठेवू नका. मनात असुरक्षितता वाढत जाते. झोपताना खोलीत तुटलेली घड्याळं ठेवू नका. वेळ आणि प्रगती अडकते असं मानलं जातं. झोपण्याआधी जोरात हसणं किंवा रडणं टाळा. मनावर त्याचा खोल परिणाम होत असतो. पाय उत्तर दिशेला करून झोपू नका. ऊर्जेचं संतुलन बिघडतं असं मानलं जातं. झोपण्याची दिशा आणि सवय तुमचं आयुष्य घडवते. रात्री वापरलेली भांडी न धुता ठेवू नका. घरात नकारात्मकता मोठ्या प्रमाणात साठते. झोपताना डोक्याजवळ धारदार वस्तू ठेवू नका. अस्वस्थता जाणवते. उशी किंवा गादी खूप जुनी आणि खराब ठेवू नका. झोपेवर आणि शरीरावर, नशिबावर देखील परिणाम होतो. झोपण्याआधी घरात वाद सुरू ठेवू नका. तोच तणाव वाढवतो आणि आयुष्य बिघडून जातं. दिवसभरातील अपयश मनात धरून झोपू नका. उद्याची सुरुवात कमजोर होते. रात्रीचं मन जितकं हलकं तितकं आयुष्य सुंदरच असतं. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.